म्हणावं. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकसंघपणाने काम केलं पाहिजे अशाच पद्धतीच्या सूचना आहेत. मी पेपरला वाचलं, मला वाटतं लोकमतला काय ते होतं, मी आज मुंबईहून आलो, तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या बातम्यांनी सुद्धा वस्तुस्थिती आणि बातम्या या दोन्हीचा मेळ घालत गेलो तर बरं होईल. बच्चू कडू यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे, काय सांगाल तुम्ही? बच्चू कडू हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत. प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपंगांसाठी काम असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक सामान्य माणसाला आणि जो जो समाजासाठी काम करतो अशा कार्यकर्त्याला जो न्याय द्यायचा असतो त्याच पद्धतीचा न्याय दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की खूप चांगला एक मेसेज महाराष्ट्रात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल, शिवसेनेबद्दल गेला असं म्हणायला काय हरकत नाही. बच्चू कडू हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि त्यांच्या काही चौकशा लागणार होत्या, म्हणूनच त्यांनी शिंदे गटाचा आसरा घेतला असा आरोप आता विरोधकांकडून. आता विरोधकांनी जर आरोप केला नाही तर मग त्यांनी काय करायचं. प्रश्न असा आहे की बच्चू कडूंचं एक वेगळ्या अशा पद्धतीची ओळख महाराष्ट्राला आहे. त्यामुळे साहजिकच बच्चू कडूंचं काम, बच्चू कडूंचा समाजाला भविष्य काळामध्ये सुद्धा जो उपयोग होणार आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांची एक वेगळी ओळख जी आहे त्याचा निश्चितपणानं फायदा ते जर सभागृहात आले तर होणार आहे. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचा निर्णय आदरणीय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. उष्माघातामुळे खरं तर मृत्यूचं प्रमाण वाढलेलं, नागपूर असेल, जालना असेल, आरोग्य विभागाचे काय ॲडवायझरी येतो? नाही, यापूर्वीच्या पेक्षा सुद्धा उष्णतेचं प्रमाण यावेळेला खूपच आहे. टेम्परेचर ज्या पद्धतीनं वाढलं आहे ते सगळं बघितल्यानंतर त्या ठिकाणी जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं व्यवस्था केलेल्या आहेत त्या व्यवस्था अजूनसुद्धा गतिमान, म्हणजे अजूनसुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः नागरिकांना आमचं आव्हान आहे की ज्या पद्धतीचं टेम्परेचर किंवा एकूणच उष्णताची लाट आहे ते बघितल्यानंतर थोडंसं आवश्यकतेप्रमाणेच घराबाहेर पडा. दुपारच्या काळामध्ये कामासाठी किंवा अन्य कामासाठी सुद्धा जो जातोय त्यावेळी थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला तर बरं होणार. कारण उष्माघाताचे ज्या पद्धतीनं एकूणच बळी जायची आपल्या सगळ्यांना जी भीती वाटते त्या सगळ्यासाठी फक्त प्रिव्हेन्शन करायचं असेल तर शक्यतो आवश्यकतेप्रमाणेच आपण या उन्हामध्ये आपण जावं एवढीच विनंती करू. राहिला विषय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्थेचा, राज्यातल्या सर्व ज्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये तिथं बेड्सची जी काही उपलब्धता आहे तिथल्या यंत्रणेला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.